Control. मावशी 2 दिवस झालं काय खाल्लं नाही. काहीतरी द्या की खायला. वडापाव आवडतो तुला? हा थांबा आणते मी वडापाव. थांबायचं मी वडापाव घेऊन येते. आईस्क्रीम का? आईस्क्रीम ना हिरवी आहे. 哎呦我的妈！ शेजारच्या घरात काय टाकलं? आय लव्ह यूची चिठ्ठी. का? सकाळी मी टमाटी मागायला गेले तर मला दिली नाही तिने. आता नवरा आल्यावर तिला द्या म्हणजे गोंधळ त्यांना. तू घरी चल. तू एखाद्याचा संसार मोडाय गोष्ट. ईशा काय करती? अगं तुला विचारतोय काय करती तू? समजलं का असं काय करते मी ते? आई मला श्वास घ्यायला त्रास होतो. मग घेऊ नको श्वास. 哎呦我的妈！ सरस बाळा कुठे आहे तू? हॅलो आई की इकडं बसलोय बाहेर. काय झालं? अरे काय नाही ती शेजारची पोरगी पळून गेली ना म्हणून तुला फोन केला. आई तुला जे चेहऱ्यावरचे फोड काढायचे असतील हा. हा? आणि गोरं व्हायचं असेल तर माझ्याकडे एक उपाय आहे. सांग ना सांग बरोबर. तर फिल्टर लावून फोटो काढत जा. 哎呦我的妈！ आई तुझं लायसन काढायचं का? अरे पण मला गाडी नाही चालवायला. तोंड चालवा येते की बाद झालं. 哎呦我的妈！ आई मी माझ्याच मोबाईलचा टॉर्च लावून माझाच मोबाईल शोधत होतो. सापडला ना. आला का हिंडून? हा शेजारचं पोर बघ 1 कप घेऊन आले या. 1 कप घेऊन आले. हा मी 3 कप घेऊन आलोय. सोन्या मला समजले काय? तुझी काय नाटकं चालल्यात ती. थांब आज त्याला येऊ दे. तुझी नाटकं सगळी बाहेर काढते. अगं आई वाटलंस तर तू तिच्याकडे जा पण तिला इकडे नको बोलवू. का? अगं ती इकडे येऊन फुकटचं आपलं राशन पाणी संपवती खाती फुकटचं राशन संपवती. तू तिच्याकडे जा तिला नको बोलवू. माझ्या पुरीबद्दल असं बोलतोस? चल निघ. अरे सोन्या एवढ्या सिलेंडरला हात लाव ना. हात लाव का? हा लाव ना. हात लाव म्हणजे उचल. आणि तू लागला त्याला चोळायला. निघ ला. निघ. आई थंडी खूप वाजती जरा चहा बनव का? अरे ते ठीक झालं पण त्याला शिट्ट्या किती देऊ? आई गांधीजीच्या डोक्यावर केस का नसतात? ते नेहमी खरं बोलत होते. हा तरीच म्हणलं पोरींच्या डोक्यावर एवढे केस का असतात कारण ते नेहमी खोटं बोलतात. चल निघ. काय एवढं काय बोलवलं? आणि घरात आग लागली. कस काय आत्या आली काय? आली नाही काय? मग आग लागणारच ना. काय बघ कसं बोलतो आई. मार त्याला मार. चल. आग लागणारच ती आली म्हणलं. माझ्या पोरीला नाव ठेवतो. अरे माझा नातू सकाळी गेला या वांगे बटाटे आणायला. अजून नाही आला. अजून नाही आला? नाही. त्यात काय एवढं? वांगे बटाट्याची भाजी नंतर बनवाना नातो आल्यावर. आता दुसरी तरी कुठली भाजी बनवा? भोपळा बनवा भोपळा. आता कुठली दुसरी बनवून टाका. अरे दादा कुठे चालला? मी चाललो जीव द्यायला. या डब्यात काय चालवलंय? पुरी भाजी. कशाला?
वरती जाताना भूक लागली तर अरे काय करतो स्वरा स्वयंपाक करतो ए आई आज चिकन बनव ना. आई मला आयफोन आणायचा आहे. 2 लाख कुठून आणणार स्वतःला विकीन पण आयफोनच घेईल. आणि बाकीचे 1 लाख 99,000 कुठून आणणार काय झालं ग? पाय दुखतोय लई दवाखान्यात गेलती का? गेलती पण काय फरक नाही तरी काय फरक नाही का? अजिबात नाही आता यावर एकच उपाय. आले चीन त्याच्या पाण्यात दम देऊ सोनिया पायवर घे कशाला? मला झाडू मारायचा आहे ए, मला का झाडू मारला? खाली मारायचं ते मला मारलाय. आजी आईने ना साखर मागितली. अजून काय म्हणली आई आई म्हणली त्या म्हशीने नाही दिली तर शेजारच्या कुत्रीकडून आण. आई म्हणत होती मी नाही. निघ. आई मला एक सांग, मी दुसऱ्यांचे चुगले करतो, नाही दुसऱ्यांच्या लग्नात गेल्यावर लावा करतो, नाही मी खिशातनं पैसे चोरतो, नाही मग तरी मला का म्हणतात की तू तुझ्या आईवर गेलाय. अगं आई आई कुठं आहे तू? आई नाही अगं, इकडे, इकडे, इकडे. हे काय अगं आनंदाची बातमी आहे, आनंदाची. काय मला आहे ना नोकरी लागली, नोकरी. खरं हा. अरे चल, छान 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 झालं थांब 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 तुला कुंकू राहू दे मला लय आनंद झाला या अगं ऐकून घे. नाही नाही थांब थांब साखर चालते तुला अगं ऐकून तर घे ना. अरे लय आनंद झालाय मला तुला नोकरी लागली ना हा, नाही अगं ऐकून तर घे ना. अरे, सांग सांग कसली नोकरी लागली संडासाच्या बाहेर वॉचमन आहे मी. निघ. अगं साखर दे ना थोडी अरे तू काय करतोय ती माहेरी गेली ना, मग मीच काम करतो. का तिला 1500 रुपये चालू झाले ना. 1500 रुपयासाठी बायकोला बैल होत आई स्कूटी घ्यायची म्हणतोय मी. थोडे पैसे आहेत माझ्याकडं, थोडे कमी पडतायत. किती कमी पडते 1000 रुपये आहेत माझ्याकडं, 99,000 रुपये कमी पडतायत. देतीस का? निघ. आई तुझ्यासाठी साडी आणली, साडी. अरे छान आहे पण इथून माग कधी नाही आणली ना आता एवढं प्रेम कशासाठी तुझ्या नावावर जी प्रॉपर्टी आहे ना ती माझ्या नावावर करण्यासाठी. निघ. आई, मला माझ्या रूम मध्ये खूप गरम होते, मला एसी पाहिजे. आणूया उद्या बसूया आणि मी बसने नाही जाणार, मला बाईक पाहिजे. घेऊया माझा फोन पण खूप जुना झालाय, मला नवीन आयफोन. आणूया नवीन आई मी या घरात राहणार नाही. काय हरकत नाही जाता जाता कचरा घेऊन तेवढा टाकून दे ए, जेवायला जाऊया आज संध्याकाळी कुठं आपापल्या घरी. सोन्या, आज आम्हाला पार्टी पाहिजेलच अरे पण पैसे तर नाहीत की माझ्याकडं. नाही नाही, ते काय आम्हाला सांगू नको, आम्हाला पार्टी पाहिजेच. आमच्या कोपऱ्याला बघा एस्टर खाल्लं बरं असं काय खाणार तुम्ही? टॅमॅटो सूप. बरं ठीक आहे देतो. हे टोमॅटो आणि हे सूप, टोमॅटो सूप. या
हँड्स अप! मी चोर आहे. मी तुमच्या घरात चोरी करायला आलोय आणि बंदूक घरी विसरलोय. तुमच्या घरातलं सगळं चोरून नेणार आहे मी. अय्या तुम्ही किती प्रामाणिक चोर आहात हो. काही हरकत नाही, तुम्ही सगळं चोरून द्या, पण उद्या तरी बंदूक दाखवा. हा, उद्या बंदूक दाखवतो तुम्हाला. बंदूक बघायला भेटलं. ईशा, मी बिना पैशाचं फिरू शकतो. कसं? ऐका ना, इथे मी नवीन राहायला आलीये, ते चहासाठी आलं पाहिजे. चला ना, येतो. चला. चहासाठी काय झालं? सोन्या, दुकानातून कांदे आणि अंडी घेऊन ये ना. किती? 1 डझन आणि 1 किलो. ठीक आहे. 1 किलो अंडी आणि 1 डझन कांदे घेऊन येतो. आपल्या बापाने केलं का अंडे किलो घातलेली आणि कांदे डझनावर? आहे का घरात? हा, ये. या. तुमचं नाव काय? ताराबाई. तुमच्या मुलाचं नाव काय? दिलीप. तुमच्या सुनेचं नाव काय? स्वाती. आणि तुमच्या नवऱ्याचं नाव काय? रमेश. अरे, ते रमेश तुमचा नवरा आहे होय? हो. लय भारी माणूस. हा, लय भारी माणूस. बर बर. बरं, एवढं कशासाठी विचारता तुम्ही? एवढं? हा, ते काय आहे, माझ्या बायकोनी मला घराबाहेर काढलं. मग माझा वेळ जाय नाही, म्हणजे घरी घरी जाऊन टाइमपास करावं म्हणून तुमच्याकडे आलतो. अंबानीनी पोराचं लग्न बघितलं कसलं जब्बर केलंय. लय मोठे मोठे सेलिब्रिटी बोलवले. सलमान खानला बोलवलंय, आमिर खानला बोलवलंय. एवढंच काय, शाहरुख खानला बोलवलंय. अरे तेवढंच काय, नरेंद्र मोदीला पण बोलवलंय. नाही, तिने एवढे मोठे मोठे माणसं बोलवलेत, फक्त तो एकाच व्यक्तीला बोलवायचं विसरला. कुणाला? तुला माहित नाही? एकाच व्यक्तीला बोलवायचं विसरला. कोण आहे असा तो व्यक्ती? मी. मला बोलवायचं विसरला, आमंत्रण द्यायचं विसरला असेल बहुतेक मला. तू अंबानी काय तुझ्या घराजवळ राहतो का, तेव्हा तुला आमंत्रण देईल? सोन्या, मेलेल्या माणसाच्या नाकात कापूस का घालते बरं? त्याचं कसं आहे, त्यांनी चुकून श्वास बीस घेतला तर म्हणून कापूस घालतात. श्वास घेऊ नये म्हणून. अरे काय झालं, काय रडतो? माझी कोंबडी मेली. मग तेच काय एवढं, माझी आजी मेली तर मी रडले नाही आणि तू कोंबडी मेली म्हणून रडतो? माझी कोंबडी अंडी देत होती, तुझी आजी अंडी देत होती का? आजी कोंबडी. आम्हाला तर स्थळ पसंत आहे बर का, पण आमची मुलगी शिकते ना. मग मी काय लहान आहे का तिची पुस्तकं पाडायला? Fiore.